श्री स्वामी समर्थ. आज आपण विना कांदा लसूण भेंडी फ्राय बघणार आहोत. ते चपाती सोबत एकदम टेस्टी लागतं. इथं मी छान कोरडी भेंडी घेतली, स्वच्छ धुतली. आता हिला असं मधून काप देऊ आपण. कापडे पाणी काढू, पूर्ण याचं पाणी हे करून घेतले आपण. मधून काप देऊन याचे छान 4 तुकडे करून घेतले. छोटी भेंडी असेल तर 2 करा किंवा 3 तुकडे करा. असे 4 छोटे छोटे तुकडे करून घेतले. सगळ्या भेंडी अशा मी कापून घेतल्या आधी. आता इथं एक मस्त लाल टमाटर घेतलं आणि त्याच्यात अद्रकचा तुकडा घेतलाय. आता मिक्सरमध्ये यांची छान बारीक पेस्ट करून घेऊ. आपण लसूण आणि कांद्याचा वापर केला नाहीये. जर तुम्ही लसूण खात असाल तर यात लसूण बी घालू शकतात वाटताना. आता इथं तेल गरम करायला घेतलं. थोडं जास्त तेल घ्यायचं म्हणजे आपले भेंडी फ्राय करायचे आहेत. यात आपण कापलेल्या भेंडी घालून घेऊ. झटपट होणारी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. आता याच्यावर आपण छान असं चाळून याच्यावर आता झाकण ठेवून देऊ आणि छान याला शिजू देऊ आपण. बघा झाकण ठेवलं होतं मी, शूट करायचं राहिलं. आता झाकण काढलं 2 मिनिटात. बघा आपले भेंडी छान फ्राय झाले तेलात. आता यांचं दाबून जितकं तेल निघेल तितकं आपण काढून यांना बाजूला काढून घेऊ. असं दाबत जायचं, त्याचं तेल निघेल. आणि त्याच तेलात आपल्याला पूर्ण भाजी फ्राय करायची आहे. आता इथं बघा थोडं तेल निघालं. यातच मी मोहरी आणि जिरं घालून घेतलं. आता फ्राय झालं छान. यात आपण टोमॅटो पेस्ट घालून घेऊ. तिला पण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. मस्त कलर चेंज झालाय. आता यात आपण मसाले घालून घेणार आहोत. तिखट घालून घेतलंय, धने पावडर घातलीये. आता आपण यात भेंडी घालून घेऊ. आता छान मिक्स केलं. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. यात आपण दाण्याचं कूटचा कसाच वापर केला नाहीये, फक्त टोमॅटोची प्युरी आणि अद्रकचा वापर केला आहे. आता यावर झाकून ठेवलं होतं मी. आता झाकण काढू आपण. बघा आपली भाजी छान तयार झाली. तुम्हाला ही भेंडी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.